आध्यात्मिक जीवन जगण्याचे 20 अद्भुत नियम. आध्यात्मिक जीवन म्हणजे केवळ देवपूजा नाही, तर स्वतःचा शोध, आत्मांती, संयम, करुणा, प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची कला आहे. आधुनिक धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण, अस्वस्थता, भीती यांपासून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक जीवन अत्यंत आवश्यक आहे. खाली दिलेले 20 नियम तुमच्या जीवनाला एक नवा अर्थ देतील. एक, आत्मचिंतन दररोज करा. दररोज काही मिनिटे स्वतःशी बोला. आपण काय आहोत? काय चुकीचं करतोय? काय सुधारायचं आहे? हे प्रश्न स्वतःलाच विचारा. आत्मचिंतनामुळे आपण आतून अधिक मजबूत बनतो आणि चुकीच्या सवयी स्वतःहून बदलतो. 2, ध्यान, मेडिटेशन बद्दल शिस्त पाळा. ध्यान म्हणजे मनाला शांत करण्याची शक्ती. रोज सकाळी 10-15 मिनिट शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. ध्यानामुळे ताण कमी होतो, विचार स्पष्ट होतात, चित्त शांत राहतं, निर्णय क्षमता वाढते. 3, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. सत्य हेच परमेश्वराचं रूप आहे. खोट बोलून मिळालेले यश क्षणिक असतं, पण सत्यावर मिळालेले यश कायमस्वरूपी असतं. सत्यामुळे अंतर्मन शांत राहतं आणि आत्मविश्वास वाढतो. 4, अहंकाराचा त्याग करा. अहंकार म्हणजे आत्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू. मीच सर्व काही ही भावना ठेवा. नम्रता ठेवा. नम्र माणूसच खरा मोठा असतो. 5, सेवा हाच खरा धर्म मानावा. कोणाच्या तरी दुःखात कामी येणे, भुकेल्याला अन्न देणे, गरिबाला मदत करणे हीच खरी भक्ती आहे. सेवेने मन निर्मळ होतं आणि पुण्यसंचय वाढतो. 6, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड नित्य ठेवा. दररोज देवाचे आभार माना. आज मला अन्न मिळालं, घर आहे, कुटुंब आहे, यासाठी धन्यवाद. कृतज्ञ व्यक्ती कधीही दुःखी राहत नाही. 7, वाईट संगतीपासून दूर राहा. तुमची संगतच तुमचं भविष्य घडवते. वाईट विचार असलेल्या लोकांपेक्षा दूर राहा. चांगल्या लोकांचा सहवास तुमचं मन शुद्ध करतो. 8, क्षमाशीलता, फॉरगिव्हनेस आत्मसात करा. कोणी चुकीचं केलं तर मनात द्वेष ठेवू नका. क्षमा करा. क्षमेमुळे तुम्ही दुसऱ्याला नाही, तर स्वतःला मुक्त करता. 9, इच्छांवर नियंत्रण ठेवा. अतिप्रलोभन, लोभ, वासना, मोह हे सगळे आत्मिक अधःपतनाची कारणं आहे. मर्यादित इच्छा ठेवल्यास मन स्थिर राहतं. मौनाचं महत्त्व समजून घ्या. कधीतरी मुद्दाम शांत राहा. मौनात आत्म्याचा आवाज ऐकू येतो. अतिरिक्त बोलणं विचारांची शक्ती कमी करतं. 11, प्रार्थना हा जीवनाचा श्वास बनवा. प्रार्थना म्हणजे फक्त देवाकडे मागणं नाही, तर कृतज्ञता, समर्पण आणि विश्वास. नियमित प्रार्थना केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहते. 12, प्रत्येक माणसात देव पहा. समोरचा माणूस कोणताही असो, गरीब, श्रीमंत, शत्रू असो, त्याच्यात देवाचा अंश पहा. तुमचं वागणं आपोआप शुद्ध होईल. 13, चिंता देवावर सोपवा. तुम्ही तुमचं कर्म करा, चिंता देवावर सोडा. अति काळजी घेतल्याने केवळ मानसिक थकवा वाढतो. 14, साधं जीवन स्वीकारा. साधेपणातच शांती असते. अडाणीपणा नव्हे, तर अनावश्यक दिखावा टाळणं म्हणजे साधेपणा. 15, संयम ठेवा. वेळ सर्व काही बदलतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. दुःख असो वा सुख दोन्ही क्षणिक असतं. संयम असलेला माणूस कधीच हरत नाही. 16, अन्न शुद्ध, विचार शुद्ध ठेवा. जसं अन्न तसं मन. सात्विक, शुद्ध अन्न खा. वाईट विचार टाळा, कारण विचारांपासूनच कर्म घडतं. 17, लोभ, क्रोध आणि मत्सर टाळा. हे 3 दोष माणसाला आतून पोखरतात. लोभ अंध करतो, क्रोध बुद्धी नष्ट करतो,
मत्सर जीवनात प्रगती थांबवतो. 18 स्वतःवर विश्वास ठेवा. देव तुमच्या आतच आहे. मी शकतो हा विश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. 19 मृत्यूचं सत्य नेहमी लक्षात ठेवा. आपण इथे कायम राहणार नाही. हा विचार मनात ठेवला तर अहंकार कमी होतो, नात्यांचं महत्त्व कळतं आणि प्रत्येक क्षण मौल्यवान वाटतो. 20 प्रेम हाच सर्वोच्च धर्म आहे. देवाला जात, धर्म, भाषा लागत नाही, त्याला फक्त निर्मळ प्रेम लागतं. प्रेमाने वागा, प्रेम पसरवा, प्रेमाने जग बदला. निष्कर्ष, कन्क्लुजन. आध्यात्मिक जीवन म्हणजे संन्यासनं घेणं नाही, तर साधं, शुद्ध आणि प्रेमळ जीवन जगणं आहे. वरील 20 नियम एकदम अंगीकारणं शक्य नसलं तरी दर महिन्याला एक नियम अंमलात आणायला सुरुवात केली तरी वर्षभरात तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. आध्यात्मिक जीवन मनाला शांती देतं, विचारांना दिशा देतं, दुःख सहन करण्याची शक्ती देतं आणि जीवनाला एक दिव्य अर्थ देतं.